it's time to introduce you to a man who needs no introduction. Shri Nitin Ji Gadkari is an individual who needs no introduction, but considering the call of the moment, I cannot defer myself from disclosing some of his subtle achievements. Presently serving as the 40th Minister of Road, Transport and Highways in the Government of India since 2024, he is the one who has worked under a single portfolio for 3 consecutive terms. He is presently representing Nagpur Orange City constituency in Lok Sabha and is a lawyer by profession. He has also previously served as a minister in various portfolios including water and resources, river development, shipping and rural development, and MSME. In addition to this, he is popularly known as the Expressway Man of India by the media, due to his initiation of the Mumbai-Pune Expressway and his contribution to the development of road infrastructure. The World Economic Forum calls him the pioneer of the public-private partnership in the road sector. It's worth mentioning that under his tenure, Minister of Road and Transport, the Indian highway network has grew by 59% in the last 9 years. There are many more facets that I can talk about, but considering the time constraints, unfortunately, I have to limit myself to a few. Let me now invite our Honorable Chairman Shri Jagdish Ji Gupta to please felicitate our Honorable Chief Guest, Shri Nitin Ji Gadkari sir. Thank you sir for joining us. सिपना परिवार की परंपरा अनुसार हमारे सम्माननीय अतिथि श्री नितिन जी गडकरी का स्वागत हम एक सुंदर शॉल और श्रीफल देकर कर रहे हैं, जो हमारी उनके प्रति प्रशंसा और सम्मान का प्रतीक है। यह स्मृति चिन्ह प्रस्तुत कर उनके योगदान के लिए हमारी गहरी सराहना और सम्मान दर्शाते हैं। सिपना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माझे मित्र सहकारी आदरणीय जगदीश गुप्ता, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय खेरडे, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि बहिणींनो, बऱ्याच वर्षानंतर या महाविद्यालयामध्ये मी आलो आणि या 25 वर्षामध्ये या महाविद्यालयाचा परिसर, याची प्रगती, याचा विकास बघून मला खूप मनापासून आनंद झाला। सर्वप्रथम मी जगदीश गुप्ता आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। 95 साली ज्यावेळी मी मंत्री होतो त्यावेळी आपल्या आठवणी मी जागवण्याचा प्रयत्न करत होतो। अरविंद शहापूरकर संघटन मंत्री म्हणून काम करायचे, भाऊ लिमयनकडे सातत्याने आम्ही अनेक वेळा यायचो, तरी त्यांच्याशी चर्चा व्हायची। ते एक निस्पृह, निस्वार्थी आणि समर्पित स्वयंसेवक होते। आज विशेष रूपाने मला त्यांची आठवण होते आणि जगदीश भाऊंनी त्या काळामध्ये विशेषतः मेळघाट भागामध्ये पहिल्यांदी एक सीनियर कॉलेजची सुरुवात केली आणि बघता बघता त्याला भव्य स्वरूप प्राप्त झालं। खरं म्हणजे शिक्षण संस्था चालवत असताना मला त्याचा विशेष अनुभव नाही, कारण अजूनपर्यंत मी एकही शिक्षण संस्थेचा पदाधिकारी नाही। पण मला याची कल्पना आहे की शिक्षण संस्था चालवत असताना ती यशस्वीपणे चालवणे खूप कठीण आहे। मी जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये विरोधी पक्षामध्ये आमदार होतो तेव्हा महाराष्ट्रातल्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल याकरता एक कमिटी झाली होती आणि त्या कमिटीचा मी पण सदस्य होतो। सगळ्या महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतर जेव्हा मी मुंबईला पोहोचलो त्यावेळी गमतीने आमच्या अध्यक्षांना सांगितलं की आपला रिपोर्ट 4 वाक्यात लिहिता येईल। ते म्हणाले कसा लिहिता येईल? ते म्हणलं ज्या ठिकाणी शाळेची बिल्डिंग होती, जिथे शिक्षक नव्हते, जिथे शिक्षक होते
तिथे बिल्डिंग नव्हती, जिथे दोन्ही होते तिथे विद्यार्थी नव्हते, आणि जिथे तिन्ही होतं तिथे शिक्षण नव्हतं. खरं म्हणजे तुम्ही नशिबान आहे की शिक्षण पण चांगलं आहे, प्राध्यापक पण चांगले आहे, विद्यार्थी पण चांगले आहे आणि बिल्डिंग पण चांगली आहे. आज आपल्या देशामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप सुविधा प्राप्त झाल्या, आणि विशेषतः जेव्हापासून आपण उच्च शिक्षणाला विशेषतः पब्लिक प्रायव्हेट सेक्टर मोकळं झालं त्यानंतर मोठ्या प्रमाणावर अनेक चांगल्या चांगल्या संस्था, युनिव्हर्सिटीज सुरू झाल्या. मला अतिशय आनंद आहे की एवढी मोठी संस्था उभी झाली. जगदीश भाऊ, मी खरं म्हणजे आलो तुमच्याकरता, मला आज येणं शक्य नव्हतं, पण जुन्या आपल्या एका सहकार्याने एवढं चांगलं काम केलं त्याचं मनापासून अभिनंदन करण्याकरता मी आलो. आणि आज महाविद्यालयात आल्यानंतर माझ्या मनातली खंत आहे ती पुन्हा जागी झाली. कारण 1975 साली मी HSC ला होतो, त्यावेळी इमर्जन्सी लागली आणि मी आपल्या अभ्यासाकडे लक्ष न देता इमर्जन्सीच्या विरोधात पॉम्पलेट वाटून त्या सगळ्या कामाला सुरुवात केली. माझ्या घरी आई वडील, मोठ्या दोघी बहिणी खूप नाराज झाले. माझे एक जावई न्यूक्लिअर सायंटिस्ट भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये मोठ्या पदावर होते. दोघे मेरिट स्टुडंट होते. एक फर्स्ट मेरिट आले होते विदर्भातून, दुसरे तिसरे मेरिट होते, आणि दुसरे नेपा पेपर मिलमध्ये असिस्टंट मॅनेजिंग डायरेक्टर होते. दोघी बहिणी आणि आई मला म्हणायचे की तुझं काही लक्ष राहतो, फालतू गोष्टीत लक्ष घालतो. सगळ्यांची इच्छा होती की तू इंजिनियर व्हा. पण मी ज्यावेळी 11वी पास झालो तेव्हा मला 52% मार्क मिळाले, आणि इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन करता सायन्स ग्रुपमध्ये 49.26%. त्यामुळे मी इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन करता डिस्क्वालिफाय झालो. आता सध्या मला 9 डिलीट्स डॉक्टरेट्स मिळाल्या आणि 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहे, पण मी काही माझ्या डॉक्टर माझ्या मनामध्ये तेच आहे की आपण डिस्क्वालिफाय झालो. तुम्ही सगळेजण इंजिनियर होतात. नॉलेज ही खूप मोठी पॉवर आहे आणि ही खूप मोठी शक्ती आहे. मी नेहमी प्रकर्षाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतो आणि नेहमी सांगत असतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, we name it as knowledge, and conversion of knowledge into wealth is the future. आणि दुसरी गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवतो की no material is waste and no person is waste. It is depending upon the appropriate technology and appropriate vision of the leadership that you can convert waste into wealth. आपल्या महानगरपालिकेमध्ये टॉयलेट मधलं पाणी येतं. आजपासून 9 वर्षापूर्वी नागपूर महानगरपालिकेचे महापौर ते प्रोफेसर होते, अनिल सोले, त्याच्या विषयी लेक्चर होते. त्यामुळे अनिल आपल्याला टॉयलेटचं पाणी विकायचं. आप कुछ भी फंडे बताते हो, ये कौन लेगा? अरे म्हणे वाला बेचने वाला आहे तो सब देते. आणि 9 वर्षापासून आम्ही नागपूरचं टॉयलेटचं पाणी शुद्ध करून महाराष्ट्र सरकारच्या कोराडी खापरखेडा वीज प्रकल्पाला विकतो, आणि आम्हाला दरवर्षी 300 कोटी रुपये वर्षाचे मिळतात. आता मी कचऱ्यामध्ये बरंच काम करतो. आपल्या इथे दिल्लीला गेल्यावर गाझीपूर नावाची टेकडी आहे, तुमची माल टेकडीपेक्षा मोठी आहे. खूप टेकड्या आहे दिल्ली. आणि यावेळी मी त्याच्यातला कचरा जो होता तो रोड कन्स्ट्रक्शन मध्ये जवळपास वापरून 7 मीटर हाईट त्याची कमी. पण आता आमच्या महापालिकेत आम्ही प्रोजेक्ट सुरू केलाय, काम सुरू आहे आता, की कचऱ्याला सॅग्रिगेट करून त्याच्यापासून आम्ही आता बायोडायजेस्टर मध्ये तो कचरा टाकून त्याच्यातून मिथेन तयार करणार आहे, आणि मिथेन पासून बायो CNG आणि बायो LNG तयार करणार आहे, आणि मिथेन पासून हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजन पण तयार होऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता कचऱ्याला देखील किंमत आहे.
फ्लॅशलाही किंमत आली होती. आणि म्हणून कुठलंही मटेरियल वेस्ट नाही आणि कुठलाही व्यक्ती वेस्ट नाही. इट इज डिपेंडिंग अपॉन युअर विजन अँड रिसर्च. आणि रिसर्च हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहात तर फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी, फ्युचरिस्टिक प्लॅनिंग आणि फ्युचरिस्टिक विजन जी आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं याचा तुम्ही प्रकर्षाने विचार करा. मी फार टेक्नॉलॉजी साहेब नाही आहे, असं मला फार प्लॅनिंगही जमत नाही. मी नेहमी सांगतो की आम्ही सिनेमा समोरून आणि नाटक मागून बघणाऱ्यांपैकी होतो. आणि मला जगदीश गुप्तांना आठवतं ते राजकमलच्या जवळ कुठल्या टॉपिक गजबडी टाकत होते, श्याम टॉपिक. त्या गजबडीत एक चहा स्टॉल होता आणि अमरावती अकोल्याचा वैशिष्ट्य असं होतं की भारतात सगळ्यात चांगला टपरीवरचा चहा अमरावतीत द्यायचा. ज्यावेळी युनिव्हर्सिटीत विद्यार्थी असताना जायचो हमखास तिथे चहा प्यायला जायचो. अर्धा कप चहा प्यायचो. जगदीश तिथेच बसला जायचा. कोणत्या चहाचा स्टॉलचं नाव विसरलो. रघु सत्यम. आता प्रॉब्लेम असा आहे की मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा नॉलेज, रिसर्च आणि टेक्नॉलॉजी या तिघांचं अध्ययन महाविद्यालयामध्ये करता त्याचा प्रयोग करत राहा. बघा, एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॅपिटल, फायनान्शियल रिसोर्सेस इक्वली इम्पॉर्टंट. पण मला विचाराल या दोघांपेक्षाही इम्पॉर्टंट काही असेल तर एंटरप्रिनरशिप इज मोर इम्पॉर्टंट दॅन फायनान्शियल रिसोर्सेस अँड टेक्नॉलॉजी. त्यामुळे मी आता काम करतो, मला पैशाचीच कमी नाही. मी असं सांगतो 10,000 कोटी, 20,000 कोटी, 50,000, 1,00,000 कोटी. आणि पत्रकारांना लिखलो आपल्याला आहे नाही हुआ तो मुझे सवाल पूछो. कोणी विचारत नाही. कारण या देशात पैशाची कमी नाही आहे, या देशामध्ये इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी आहे. मी आता एका मॉडेलमध्ये मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये इन्व्हिट मॉडेल लॉन्च केला. 7 दिवसाचा वेळ होता आणि कधी नाही तर मी त्या 7 दिवसामध्ये माझ्या परिवाराबरोबर गोव्यात गेलो. आणि 7 दिवसानंतर मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये येऊन ती घंटी वाजवून मी तो बॉन्ड इश्यू समाप्त करावा. आणि मी जेव्हा गोव्यात गेलो तेव्हा मला पहिल्याच दिवशी 10 वाजता इश्यू लॉन्च झाला आणि 3 वाजता मला मेंबर फायनान्स आमच्या NHA चा फोन आला. सर गडबड हो गई, क्या हुआ? बोले आप जल्दी मुंबई आइए. बोला क्या हुआ? बोले 7 घंटे में 7 टाइम्स ओवर सब्सक्राइब हुआ, बरसात पड़ रही वैसा पैसा और अब ले नहीं सकते और ये वापस करने के लिए बहुत मेहनत लगेगी. आप आगे इसको जल्दी क्लोज करिए. मी दुसरे सकाळच्या विमानाने गेलो. कार्यक्रम झाला, बेल वाजवली, इश्यू समाप्त केला. इतका पैसा मिळाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेस महत्वाचे आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची आहे एंटरप्रिनरशिप, हिंमत. जगदीश भाऊना आठवतील, मी ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी पहिल्यांदा मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट आणि 55 फ्लायओव्हर मुंबईचे बांधायला घेतले. 5 कोटी रुपये होते माझ्याजवळ. आणि पहिलं टेंडर निघालं ते अंबानी, धीरूभाई अंबानी होते त्यावेळी, त्यांचं रिजेक्ट केलं मी. खूप वाद झाला होता. आणि त्यानंतर मी कॅपिटल मार्केटमध्ये जाऊन पैसे उभे केले. ते सगळे प्रोजेक्ट पूर्ण झाले, पैसेही वापस झाले आणि प्रोजेक्ट यशस्वी झाले. त्यामुळे तुमची जर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जीवनामध्ये शॉर्टकट नका मारा. शॉर्टकट कट यू शॉर्ट. Honesty, credibility and goodwill is the biggest capital of 21st century. And with credibility, goodwill and honesty, if you have a good training for entrepreneurship, then nothing like that. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या इथे honesty किंवा
क्रेडिबिलिटी आणि गुडविलचा कदाचित काही कोर्स नसेल, पण खरं बोललं पाहिजे, जे असेल ते सांगितलं पाहिजे, खोटं बोलता कामा नये. आणि आपण जे काम करू ते 101% गुड क्वालिटी, डिलिव्हरी ऑन टाइम, पंक्च्युअलिटी, ही जर ऑनेस्टी असेल तर स्काय इज द लिमिट. आजकाल जे ब्रँड व्हॅल्यू म्हणतात ना, ती ब्रँड व्हॅल्यू जी आहे तिचा संबंध क्रेडिबिलिटीशी आणि गुडविलशी आहे. त्यामुळे लाईफमध्ये केवळ नॉलेज सफिशियंट नाही आहे, तर नॉलेजच्या बरोबर तुमचं व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. तुमची लाईफ विजन कशी आहे ती महत्वाचं आहे. आणि त्यामुळे त्याच्यात जर तुम्ही एकदा काम करावं लागेल तर तुम्हाला काही करावं लागत नाही. आता प्रिन्सिपल साहेब म्हणत होते की आम्ही तुमच्या मोबाईलवर तुमचं ऐकत असतो, असंच ऐकत राहा, अजून ऐका, कारण मला सध्या 3 लाख रुपये महिना मिळतोय. तुमच्यासारखे लोक वाढले तर 5 लाखापर्यंत मिळतील. म्हणजे हा सगळा पैसा डोनेट करणं, कारण लोकांना उत्सुकता आहे की आता माझ्याकडे तुम्ही बायोडिझेलवर इथे घेतलं होतं, मी बायोफ्युएल करता काम करता. आमच्याकडे जगदीश भाऊ सुदर्शनजी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, आणि त्यावेळी ते म्हणायचे की या देशातला शेतकरी हा पेट्रोल डिझेलचा आणि विजेचा पर्याय, पण त्यांच्या बोलण्याला कोणी सिरियसली नाही घेतलं. आणि मृत्यूपूर्वी एकदा त्यांनी मला भोपाळला बोलवलं होतं, मला नितीन एक लक्षात ठेव, हे काम पुढे तू चालू ठेव. म्हटलं मी चालू ठेव. आता त्याला एवढे यश मिळालेलं आहे की इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो CNG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन या सगळ्याला एवढी पॉप्युलरिटी मिळाली आहे. आणि NIC योगाने मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे, माझ्याकडे 100% इथेनॉलवर आज करून अमरावतीला त्याच गाडीत मी आलो असतो तर बरं झालं असतं. आणि 100% इथेनॉलवर चालणारी गाडी आहे, इलेक्ट्रिकवर चालणारी गाडी आहे. आणि मला विश्वास आहे की 22 लाख कोटी रुपये आपले इम्पोर्ट आहे. पण आपल्या देशातला शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, हा ऊर्जादाता आहे. म्हणून या सगळ्याचे प्रयोग स्वतःही करतो. तुमच्या अमरावती शहर आणि जिल्ह्याला जेवढी वीज लागते तेवढे मी तयार. आणि तुम्ही जेवढे लोक बसल्यात ज्यांच्याजवळ पेट्रोलची कार आहे आणि स्कूटर आहे, त्या प्रत्येकाच्या स्कूटर मध्ये आम्ही तयार केलेलं 20% इथेनॉल ऍड केलेलं आहे. म्हणजे आता काळ तो दूर नाही आहे की अन्नदाता तर शेतकरी ऊर्जादाता होईल. आता आम्ही परली राईस स्ट्रॉ पासून पानिपतला एक प्रोजेक्ट टाकलेला आहे इंडियन ऑइलने, त्याच्यामध्ये 1 लाख लिटर इथेनॉल, 150 टन बायो बिटुमिन आणि 88,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल बनायला सुरुवात झाली. म्हणजे येणारा दिवस आता दूर नाही आहे की विमानं हे आपल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालतील. माझं स्वप्न आहे की नागपूरचा इंटरनॅशनल एअरपोर्ट जेव्हा होईल तेव्हा आम्ही तयार केलेलं हवाई इंधन जगातले सगळे विमानं नागपूरला या करता येतील की आम्ही 2 रुपये लिटर स्वस्त हवाई इंधन विमानात टाकू. आता कोणाला वाटेल की कदाचित कल्पना आहे, स्वप्न आहे. स्वप्न नाही आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी आजपर्यंत जेवढं बोललो त्या 101 गोष्टी सत्य झाल्या आहेत. डावोस मध्ये निर्णय झाला की 5% सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल आता पेट्रोलियम फ्युएल मध्ये टाकण्याचा निर्णय झाला. अन्नदाता, ऊर्जादाता, बिटुमेन दाता, हवाई इंधन दाता आणि क्लीन हायड्रोजन दाता. आता केवळ मका, गहू, ज्वारी, ऊस लावून काही शेतकऱ्याचं भलं नाही. डायव्हर्सिफिकेशन ऑफ ऍग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपल्या देशाच्या विकासामध्ये GDP ग्रोथ मध्ये साधारणतः 12% कॉन्ट्रीब्युशन ऍग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टरचा आहे. आणि पॉप्युलेशन जी डिपेंड होते ऍग्रिकल्चरवरती 65%. आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 22 ते 24% आहे. सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 52 ते 54% आहे. आणि आज आपल्या देशामध्ये गाव, गरीब, मजदूर, शेतकरी कठीण काळातून चाललेला आहे.
आपण स्मार्ट शहर तयार करतो, पण स्मार्ट विलेज पण तयार केली पाहिजे. मी करतो एक विलेज तयार. एवढा करता मी चायनातून एक 10 कोटीचा प्लॅन पण आणला. फ्लॅश पासून भिंती तयार केल्या. नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल वर्ड इटसेल्फ इट मीन्स दॅट आय एम पॉसिबल. कठीण आहे पण असंभव नाही आहे. आणि आता तुमच्या काळात तर खूप गोष्टी तुम्हाला अनुकूल आहे. त्यामुळे आपल्या भागामध्ये कोणतं रॉ मटेरियल आहे, कोणती टेक्नॉलॉजी आहे, कशाचा उपयोग केल्यानंतर इथलं जीवन लोकांचं सस्टेनेबल होऊ शकतं, कोणत्या ह्याच्यात इकॉनॉमिक व्हायबिलिटी आहे, त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. बरेच लोक म्हणजे मी नेहमी म्हणतो की तुम्ही नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे व्हा. पण एक गोष्ट लक्षात घ्या की प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रोडक्ट, या 4ही गोष्टी जर तुमच्या बरोबर असतील तर यश मिळणार आहे. पण यापैकी एकही गोष्ट कमी असेल तर नुकसान होणार. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या भविष्यामध्ये आता खूप मोठी, इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड. And the dream of the Prime Minister to make Indian economy of $5 trillion. आत्मनिर्भर भारत. सध्या आपण जगातली 5वी अर्थव्यवस्था आहे आणि प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की आपल्याला 3री अर्थव्यवस्था बनायची. आपण म्हणू शकतो. मी ट्रान्सपोर्ट मंत्री जे आहे सध्या आहे, माझ्याकडे ऑटोमोबाईल सेक्टर आहे. मी परवा सगळ्यांची मिटिंग झाली. मी नेहमी त्यांना सांगत असतो की आपल्याला जगात पहिल्या नंबरवर जायचं आहे. मी जेव्हा 2014ला मंत्री झालो तेव्हा आमचा सेक्टर होता 7 लाख करोडचा. नंतर वाढत गेला आणि आता 3 महिन्यापूर्वी आम्ही जपानला मागे टाकलं आणि आता आपण 3ऱ्या नंबरवर आहे. पहिल्या नंबरवर अमेरिका, 2ऱ्या नंबरवर चायना, 3ऱ्या नंबरवर इंडिया. आणि आता आपण अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलवर एवढं काम करतोय की तुम्हाला विश्वासाने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपण जगातलं नंबर 1चं ऑटोमोबाईल सेक्टर बनल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या देशात सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल ऑटोमोबाईल सेक्टर आहे. आपला सगळ्यात जास्त एक्सपोर्ट ऑटोमोबाईल सेक्टरवर आहे. आपल्या इथे भारत सरकारला आणि राज्य सरकारला जीएसटीच्या रूपाने सगळ्यात जास्त टॅक्स मिळतो ऑटोमोबाईल सेक्टरमधून. त्यामुळे देशाची इकॉनॉमी जर वाढवायची असेल तर एक्सपोर्ट वाढवलं पाहिजे, इम्पोर्ट कमी केलं पाहिजे. देशाची इकॉनॉमी जर आपल्याला वाढवायची असेल तर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आली तर आपल्याकडे इंडस्ट्री, उद्योग आणि व्यापार वाढेल. इंडस्ट्री आणि उद्योग आणि व्यापार वाढला तर रोजगाराची निर्मिती होईल. आणि रोजगाराची निर्मिती झाली तर पर कॅपिटा इन्कम आणि जीडीपी ग्रोथ वाढेल. आणि ते जर वाढलं तर आपला देश धनवान, श्रीमंत, समृद्ध, संपन्न होईल. आणि यामधलं डिस्क्रिमिनेशन जर आपल्याला समाप्त करायचं असेल तर मी नेहमी म्हणतो की आर्थिक समता आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. जसं जातीयवादामुळे आपलं नुकसान झालं की कोणीही माणूस हा आपली जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सने मोठा नाही आहे, तो आपल्या कार्य कर्तृत्वाने मोठा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोशल इक्वॅलिटी आणि इकॉनॉमिक इक्वॅलिटी जर आणायची असेल तर गावगरीब मजदूर शेतकऱ्यांचे कल्याण करणारी टेक्नॉलॉजी, रुरल ॲग्रिकल्चर अँड ट्रायबल सेक्टरची टेक्नॉलॉजी, त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे. मी ॲग्रिकल्चरमध्येच काम जास्त करतो. मला 5 डिग्री मिळाल्या त्या ॲग्रिकल्चरमध्येच मिळाल्या. आपल्या इथे जवळ तुम्ही कधी गेला तर अकोल्याला पंजाबराव कृषी विद्यापीठ, हा जो बंडेर ते अकोला रस्ता बांधण्याच्या वेळी मी मागे लागलो नाही. आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्याला माती पाहिजे रस्त्याकरता. देवेंद्रजी होते, एक ऑर्डर काढला आणि मी पंजाबराव कृषी विद्यापीठाला 36 तलाव बांधून गेले फुकट. आणि त्याची माती रस्त्यात वापरली. आणि त्यांची 450 एकर जमीन पाण्याखाली होती. आता त्यांच्याकडे 3500 एकर जमीन पाण्याखाली आली. तलावातून त्यांनी मासोळ्याचं उत्पादन केलं. 8 लाख रुपये मिळाले. आणि ज्या तलावात पाणी आहे त्या तलावामुळे आसपासच्या विहिरी तिच्यात झाल्या. आणि आता ते मला सांगत होते परवा नागपूरला की ते आता आजूबाजूच्या शेतकऱ्यांना 4000 रुपये एकर प्रमाणे पाणी विकायला लागले. म्हणजे जिथे पाण्याचा दुष्काळ होता तिथे 1 पैसा खर्च न करता प्रॉब्लेम सुटला. आम के आम गुटले के थाम.
हे इनोव्हेशन. पुन्हा अजिंठा रस्त्यामध्ये 16,000 धनगर समाजाची लोक मायग्रेशन मध्ये मायग्रेट करायचे. सगळे नदी नाला खोलीकरण केलं आणि मला लक्षात आलं की आपण जसं तुम्ही नोकरी करता सगळे, तुम्ही दर महिन्याला डिपॉझिट करता ना बँकेत, इन्शुरन्स किंवा काय प्रॉव्हिडंट फंड वगैरे आहे, मला तर नाही माहिती करता, पण प्रत्येक जण नोकरीमुळे पैसे रिटायर झाल्यावर आपलं ठीक झालं पाहिजे. तसं पाणी पण डिपॉझिट करता येईल. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात. मी माझ्याकडे 7 एकर जमीन आहे, मी बाजूला नाला खोल केला. माझ्याकडे उन्हाळ्यात मे महिन्यात 1 तास फक्त चालायला पंप. आता माझ्याकडे 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप आहेत आणि उन्हाळ्यात 7 ते 8 तास चालतात. माझी 7 एकर जमीन पूर्ण पाण्याखाली आहे. आणि म्हणून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की ज्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजी उपयोग, मी थोडं त्या जीवालॉजी शिकलो. आता हिमालयामध्ये मला खूप कामं आम्ही करतो. मला आपल्याला सगळ्यांना पहाड म्हणजे ब्लॅक रॉक्स माहिती, पण मी आता कारगिलच्या खाली एक मोठी टनेल बांधतोय, आशियातली सगळ्यात मोठी 11.6 किलो जोशीला. आणि मी आता पाहिलं गण पहाड खाली पडतात. मी आपल्या इथल्या लोकांना याच्याला पहाडच नाहीये, तर माती आहे पाणी. आपल्याकडे डेक्कन बेसॉल्ट म्हणजे ब्लॅक क्ले आहे. आता आपल्या इथल्या जमिनीमध्ये अशी आहे की आपल्या सोप्या भाषेत जमिनीतलं पाणी पिणारी आणि न पिणारी असा स्टार्ट आहे. जिओलॉजी, जिओफॉर्मॉलॉजी, मिनरॉलॉजी आणि क्रिस्टोग्राफी हे भूगर्भशास्त्राचे 4 ब्रँचेस. त्याच्यामध्ये रॉकचं जे वर्गीकरण केलं आहे, टाल, जिप्सम, कॅल्साइट, ॲपेटाइट, ऑर्थोक्लेट, क्वार्ट्ज, कोरंडम, डायमंड. डायमंड हे हार्डेस्ट मटेरियल आहे. आता तुमच्या इथे जर तुम्ही वॉटर कन्झर्वेशन केलं तर तुम्हाला हे शोधावं लागेल की खाली कोणता रॉक आहे. आणि जोपर्यंत पाणी पिणारा रॉक लागत नाही तोपर्यंत तुम्हाला पाण्याचं खाली, तोपर्यंत पाणी मुरणार नाही, तोपर्यंत विहिरीला पाणी येणार नाही. त्यामुळे छोट्या छोट्या याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण सस्टेनेबल जीवन जगू शकतो. आणि त्यामुळे नीड बेस्ड रिसर्च, सोसायटी बेस्ड रिसर्च, रिजन बेस्ड रिसर्च, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल बेस्ड रिसर्च. मी आता माझ्या डोक्यात मी संत्रा प्रति बनवायच्या माझ्या आम्ही मदर डेअरी आणली. आता 450 कोटीचा प्लॅन्ट आहे. आणि त्याला म्हणलं मी मला बर्फी मी टेस्ट केल्याशिवाय फायनल नाही करत होतो. त्यांनी 10 बर्फ्या आणल्या, नाही लागल्या, अशी नाही पाहिजे. सगळे कामावर भिडवले. मग त्याच्यामध्ये कुठल्याही पण याच्यामध्ये जर संत्रा बर्फी क्लिक झाली आणि ती जर जगाच्या कानाकोपऱ्यात गेली तर अमरावती, अकोला, अचलपूर पासून तर आमच्या काटोल मार्केट पर्यंत छोटा संत्रा आहे ज्याला 8 रुपये किलो भाव आहे. तो संत्रा 15 रुपये 16 रुपये किलो का झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या संत्र्यापासून बर्फी बनून ती पॉप्युलर झाली. का जेव्हा मक्यापासून इथेनॉल सुरू करायचा निर्णय झाला तेव्हा मार्केट प्राइस कमी होती आणि MSP जास्त होती. आज कशी स्थिती आहे? आज 1200 रुपये क्विंटल मक्याचा भाव 2800 रुपये क्विंटल पर्यंत गेला. त्याचं कारण मक्यापासून इथेनॉल सुरू झालं म्हणून शेतकऱ्यांना भाव मिळाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रुरल ऍग्रिकल्चर आणि ट्रायबल, जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्या आधारित आपली जी बेस्ट टेक्नॉलॉजी असेल, रिसर्च असेल, इनोव्हेशन असेल, त्याचा उपयोग करून आपण काय करू शकतो. माझी जगदीश भाऊंना विनंती आहे, प्रचारक साहेबांना विनंती आहे, आमच्याकडे शेळापासून पेंट तयार आहे. MSMEचा मंत्री इतका सुंदर पेंट आहे की आम्ही, मी माझ्या ऑफिसमध्ये लावतो. एक कुमारप्पा इन्स्टिट्यूट जबलपूरला, जयपूरला, तिकडे तो पॉप्युलर झाला. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातून आपण ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्माण करू शकतो. तुम्हाला माहिती असेल, आपल्याकडे कोणाकडे गाई असेल, गाय दूध किती देते? 2 लिटर. आणि मागे लागलो. आता महाराष्ट्रात आपण नवीन प्रोजेक्ट म्हणजे 1952 साली आपल्या देशातली गीर जातीची गाय ही ब्राझीलला गेली
आणि ती गाय आता 60 लिटर दूध देते. मग तिचा जो गुण होता टोरॅन्डो, याचं सिमेंट आणून आपण इंडियामध्ये आपल्या गायीला दिला. आता टेक्नॉलॉजी अशी आली आहे की बेटी बचाव अभियानाची गरज नाही, 100% गोरीच होईल. आणि जेव्हा 2 लिटरच्या गाईला तुम्ही जर 7 लिटर जी गाय आहे तिच्यामधून झालेल्या गुणचं सिमेंट दिलं तर 100% गोरीच होईल. आणि दूध देणारी गोरी जी आहे ती 20 लिटरवाली मिळेल. दिवे साहेबांनी आर्मीच्या जवळ आता त्यांच्याकडे 8 गोऱ्या आणि 4 गोरे तयार झाले. हे प्रातिनिधिक घेतो. आणि आता जसं तुम्ही ते टेस्ट ट्यूब बेबी आहे ना, तसं एम्ब्रिओ ट्रान्सफर आहे. आणि त्याच्यामध्ये या गोऱ्या तयार झाल्या. विदर्भामध्ये सगळ्या शेतकऱ्यांकडे 20 लिटर आणि 25 लिटरच्या गाई झाल्या. तुम्हीच मला सांगा, कोणी शेतकरी आत्महत्या करेल का? नाही का? त्यामुळे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आपली विजन विथ सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन आणि समाजातला जो सगळ्यात शेवटचा माणूस आहे, जो सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेला आहे, त्याचं लाईफ सस्टेनेबल कसं करता येईल याचा विचार केला पाहिजे. मी तुम्हाला माझ्या लाईफमध्ये एक चांगली गोष्ट सांगतो. मी 2014ला मंत्री झाल्यानंतर मी पुष्कळ कामं झाली, पुष्कळ टनेज बांधल्या, एक्सप्रेस हायवेज बांधले. आणि आता एका विदेशी चित्रवाणीला इंटरव्ह्यू देत होतो. त्यांनी मला विचारलं की तुम्ही एवढे हायवे बांधले, सगळ्यात चांगलं काम कोणतं झालं? तर मी म्हणलं, मी लहानपणी अमरावतीला माझ्या मामांकडे यायचो, माझी आई बहिणी. त्या महालातून येताना टिळक पुतळ्याजवळचा चढावा. तो एक सायकल रिक्षावाला उतरायचा, रिक्षा चालवत चालवता आम्ही 4 जण त्या रिक्षात बसत. तुमच्या खिचा मी पटकन खाली उतरायचा. तो रिक्षा खिचत त्याच्या अंगातून घाम निघायचा आणि आम्ही स्टेशनवर पोहोचायचो. तेव्हापासून माझा भाव किती शोषण आहे गरीब माणसाचं. त्यामुळे मी ज्यावेळी मंत्री झालो तेव्हा मी IITच्या लोकांना बोलवलं आणि मी मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा आणला, ई कार आणला. 1.5 कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करेल. आणि बंगालमध्ये आणि झारखंडमध्ये तर माणूस ते जो आपल्या खांद्यावर घेऊन लोकांना द्यायचा. आणि आज मला आनंद आहे की आज जवळपास ती प्रथा बंद झाली आणि 1.5 लाख लोक, 1.5 कोटी लोक आता ई कार आणि ई रिक्षामध्ये चालवतात. आणि आता आमच्या भगिनी पण, महिलाही पण ई रिक्षा चालवायला लागल्या आणि आज त्यांना रोजगार मिळाला, प्रदूषण पण होत नाही. आणि मेकॅनिक ड्रिव्हन ई रिक्षामुळे एक सामाजिक क्रांती झाली. दॅट इज द यूज ऑफ टेक्नॉलॉजी. अशा अनेक गोष्टी ज्या त्या मी तुम्हाला सांगून, पण वेळेचा अभाव आहे. पण तुम्ही जर तुमच्या याच्यात व्हिज्युअलाइज केलं, तुम्ही समाजाची निकड काय आहे, आवश्यकता काय आहे, सरप्लस काय आहे, कशाचं कन्व्हर्शन करता येईल आणि काय करून सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल असा विचार तुम्ही जर केला तर तुमच्याजवळ कॅपेबिलिटी आहे, तुमच्याजवळ काम करण्याची ताकद आहे, शक्ती आहे. आणि तिचा योग्य उपयोग जर केला तर तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. तुम्ही अतिशय नशिबान आहात की तुम्हाला एका चांगल्या महाविद्यालयात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग कॉलेजचं विद्यार्थी म्हणून शिकण्याची संधी मिळाली, चांगलं शिक्षण मिळालं, जीवनातली चांगली परीक्षा पास होणार तुम्ही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, मला हे मान्य आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. पैसा जीवनाचं साधन आहे, साध्य नाही आहे. त्यामुळे कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे अपरिहार्य आहे. पण त्याचबरोबर माणूस पण कधी विसरू नका. चांगला माणूस, सज्जन माणूस, इमानदार माणूस, जी आपली जीवन मूल्य आहेत, मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि परिवार पद्धती आहे, ही आपली विशेषता आहे. इतिहास, संस्कृती आणि विरासत. आपण विवेकानंदांचा पुतळा कशा करता लावला, शिवाजी महाराजांचा पुतळा कशा करता लावला, का आपण त्यांचं स्मरण करतो, त्याचं कारण ते आपले आयकॉन आहे. आणि म्हणून एकीकडे ज्ञान मिळवत असताना जीवनाच्या परीक्षेमध्ये उत्तम संस्काराच्या आधारावर आपण उत्तम नागरिक देखील झालं पाहिजे. आणि ती परीक्षा उत्तम गुणांनी पास झालं पाहिजे. आणि ज्ञान आणि उत्तम नागरिक या दोघांच्या समन्वयातून तयार होणारं नेतृत्व हेच आपल्या देशाला विश्वगुरू बनवल्याशिवाय राहणार नाही. आणि मला विश्वास आहे
या जगामध्ये अनेक देश आहेत. मी लंडनला गेलो होतो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, आणि ज्यावेळी माझं भाषण झालं पार्लमेंटनंतर मी प्रधानमंत्र्यांच्या चेंबरमध्ये गेलो. त्यांनी मला विचारलं की तुमच्या देशातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता आहे. मी सांगितलं गरिबी आहे, भूकमारी आहे, बेरोजगारी आहे, पॉप्युलेशन खूप वाढली आहे. मग मी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या देशातला सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे. तर त्यांनी सांगितलं की वी आर फेसिंग व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. कोणता आहे. तेवढा आमच्याकडे तरुण मुलं आणि मुली लग्न न करता लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतात, त्यामुळे आमचा पूर्ण समाज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मग त्यांनी मला असा प्रश्न विचारला, हा प्रश्न तुमच्या देशात नाही आहे, तुमचा देश तर गरीब आहे. म्हणलं नाहीच्या बरोबर, असं कसं शक्य आहे. मी त्याला सांगितलं की आमच्या घरातून, गरीब घरातून, परिवारातून आमच्या मुलांवर जे संस्कार होतात, त्यांना जीवन घडवत असताना उत्तम शिक्षण मिळतं आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि परिवार पद्धतीतून त्याच्या व्यक्तिमत्वाला जो आकार निर्माण होतो, त्याच्यामुळे एकीकडे नॉलेज आणि दुसरीकडे संस्कार, यामुळे तो एक परिपूर्ण व्यक्ती आहे. आणि म्हणून ही समस्या आमच्या देशात नाही. त्यामुळे पैसे जरूर कमवा, पण त्याचबरोबर परिवार, जीवन, मूल्य ही लक्षात ठेवा. एक कवयित्री होत्या पुण्यातल्या, त्यांची सुंदर कविता मला नेहमी आठवते, मी ती नेहमी लक्षात ठेवतो की घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसते पाणी, नकोत नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झिरपावे, नकोत नुसते पाणी. मोठी कविता आहे, जीवनाचं यथार्थ सांगणारी. पैसा जरूर मिळवा, नॉलेज जरूर मिळवा, पण संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी, राष्ट्रीय जबाबदारी, उत्तम नागरिक आणि संस्कारित व्यक्ती हे मात्र कधी विसरू नका. आणि नॉलेजच्या आधारावर वेल्थ मध्ये रूपांतर करून धनवान व्हा. पैसा कमवणं गुन्हा नाही, लो इज क्राईम. पैसा जरूर कमवा, आणि मला पैसा कमवलेला चांगल्या कामाकरता खर्च करा, तुम्हाला खूप भेट. माझ्या लक्षात ठेवा, मी उद्योगपती नाही, व्यापारी पण नाही. मी याच्यात प्रयोग करत असतो अनेक वेळा, अनेक सोशल प्रयोग करत असतो. पण आता करता करता माझ्या टर्नओव्हर 2,500 कोटीचा आहे, 15,000 लोकांना रोजगार आहे. आता माझे स्वतःचे प्रयोग मीच करतो. माझ्याकडे प्लास्टिक पासून पेट्रोल तयार केलं. आता मी एकाला बोलवलं केला, आता कार्बन डायऑक्साईड इथेनॉल तयार झाला, हे प्रयोग सुरू आहे. आणि एखादा प्रयोग यशस्वी होतो, 10 फेल होतात. जो काम करतो त्याला कधी ना कधी धावत असतो, चढत असतो, कधी घसरून पडत असतो. घसरला म्हणून चालणं थोडी बंद करायचं असतं, ऍक्सिडेंट झाला म्हणून रोडवरून जाणं थोडी बंद करायचं असतं. लढत राहिलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे, उद्दिष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, आर्थिक उद्दिष्टही पण गाठलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण चांगलं नागरिक म्हणून सामाजिक, पारिवारिक जबाबदारी ओळखून उत्तम नागरिक म्हणून देखील व्यवहार केला पाहिजे. या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन तुम्ही नॉलेजच्या आधारावर नक्कीच शक्तिशाली व्हाल, पण त्याचबरोबर उत्तम नागरिक म्हणून समाजाकरता आणि देशाकरता मोठे ॲसेट बनाल, अशा शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.